एकताईनं पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपलं पुनश्च सर्वांचं स्वागत. तर शासनाने जे नवीन जी आर काढलेला आहे 10 जानेवारी 2024. तर हा जी आर आपण इथं बघणार आहोत. तर सर्वप्रथम जे अंगणवाडी सेविकाने जो संप पुकारला आहे त्याचाच परिणाम असे म्हणायला हरकत नाही. कारण जे 13,011 मिनी अंगणवाडी केंद्र होते त्यांचे रूपांतरित हे मोठ्या अंगणवाडी केंद्रात होणार आहे. तर हा खूप महत्त्वपूर्ण असा जी आर शासनाने 10 जानेवारी 2024 रोजी इथं काढलेला आहे. बघा इथं संदर्भित केंद्र शासनाचे प्रपत्र क्रमांक आणि दिनांक सहित इथं म्हटलेलं आहे. प्रस्तावना बघा, आपण प्रस्तावना वाचू. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत 104 नागरी व 449 ग्रामीण असे एकूण 553 प्रकल्प कार्यरत असलेले त्या अंतर्गत ज्या अंगणवाडी होत्या मिनी अंगणवाडी 13,011. तर त्या मिनी अंगणवाडीचे रूपांतर हे आपल्या मोठ्या अंगणवाडीत होणार ही मंजुरी आपल्याला शासनाने दिलेली बघा इथं आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. तर ह्या ज्या मिनी अंगणवाडी सेविका होत्या त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे हा जी आर खूपच महत्त्वाचा आहे. तर त्या सर्व मिनी अंगणवाड्या ह्या लवकरच मोठ्या अंगणवाडीमध्ये त्याचे रूपांतरित करणार आहे. तर शासनाचा जो निर्णय आहे तो इथं जी आर मध्ये म्हटलेलं आहे बघा. इथं मिनी अंगणवाडी हे मोठ्या अंगणवाडीचे रूपांतरित होणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा जो जी आर आहे तो आपण पाहू. तर हे बघा त्या मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतरित हे मोठ्या अंगणवाडीत करण्यात येणार आहे. आणि विविध घटकांचे इथं बाबींचा विचार करून कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर मानधन देखील त्यांना आपल्या मोठ्या अंगणवाडीप्रमाणेच इथं मिळणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे बघा, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका म्हटलेलं आहे. तर ज्या मिनी अंगणवाड्या होत्या त्या मोठ्या अंगणवाड्या रूपांतरित झाल्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रति 25 अंगणवाडी केंद्रासाठी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ह्या पद मंजूर होणार आहे. तर त्यासाठी म्हणजेच ज्या 13,000 मिनी अंगणवाडी केंद्र होते त्यांचे रूपांतरित जर मोठ्या अंगणवाडी केंद्रात झाले तर त्याच्यासाठी इथं म्हटलेलं आहे की 25 अंगणवाड्यांना एक पर्यवेक्षिका लागणार आहे. त्या अनुषंगाने म्हणजे 520 पदे ही नव्याने निर्माण होणार आहे. तर ही संधी देखील अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण ज्या मिनी अंगणवाड्या आहेत त्या मोठ्या अंगणवाड्यात रूपांतरित झाल्यानंतर त्यांच्यावर निगराणी करण्यासाठी किंवा त्यांना अधिक माहिती देण्यासाठी पर्यवेक्षिकांची आवश्यकता भासणार आहे. तर त्या पर्यवेक्षिकांच्या जागा देखील ते ह्या जी आरमध्येच त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 520 पर्यवेक्षिकांचे भरती ते लवकरच करणार आहे. तर हा जी आर खरंच अंगणवाडीसाठी मिनी अंगणवाडीसाठी आणि अंगणवाडीसाठी दोघांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा जी आर आहे. तर असाच नवीन जी आर पुन्हा आला तो आपल्यापर्यंत नक्कीच मी करेन. धन्यवाद.